या लाभार्थ्यांना घरकुलचे पैसे मिळणार, यामध्ये कोणते लाभार्थी आहेत, किती रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे, याचबरोबर जो GR घेण्यात आलेला आहे यामध्ये काय माहिती देण्यात आली आहे, व्यवस्थित माहिती आपण समजून घेणार आहोत। जर तुम्ही घरकुलसाठी अर्ज केला असेल तर आवर्जून नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता रुपये 39,86,73,800 रुपये एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाअंतर्गत 12 ऑगस्ट 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण GR घेण्यात आलेला आहे। व्यवस्थित समजून घ्या। सर्वांसाठी घरे हे केंद्र सरकारचे धोरण असून राज्यात केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात। त्यानुसार राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत आहेत। सदरील सर्व योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाअंतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे। आता जो काही टप्पा 2 आहे, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील जो घरकुल मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ, इथे लक्षात ठेवा 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यास दिनांक 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आली आहे। या अनुषंगाने सदर अनुदानाकरिता अनुसूचित जाती प्रवर्गाअंतर्गत एकूण 1,61,343 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानुसार सदर आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा जो मिळणार होता यासाठी ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता 39,86,74,000 रुपये एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। जे लाभार्थी घरकुलसाठी मंजूर झालेले आहेत, ज्यांना घरकुल पूर्वी मिळालेला आहे, काही हप्ते आलेले आहेत, काही हप्ते बाकी होते, अतिरिक्त राज्य हिस्सा जो होता राज्य सरकारचा तो सुद्धा 50,000 रुपयांचा मिळालेला नव्हता, अशा लाभार्थ्यांना 50,000 रुपयाची वाढीव अनुदान आहे घरकुलसाठीचा तो सुद्धा मिळणार आहे। या संदर्भात स्पष्टपणे उल्लेख या GR मध्ये करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला आतापर्यंत एकही हप्ता आलेला नसेल तर तो हप्ता सुद्धा लवकरच जमा होऊ शकतो। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।